नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. बिगर शेती वापरासाठी धारण जमिनीचे तुकडे पाडणारा कायदा अखेर राज्य सरकारने मंगळवारी रद्द केलाय. यामुळे शेतकऱ्यांना आता आपल्या जमिनीचे तुकडे पाडून आवश्यक तेवढी जमीन ठेवून जमीन विकण्याचा मार्ग मोकळा झालाय. एखाद्या शेतकऱ्याकडे जमीन असेल तर निवासी, वाणिज्य, औद्योगिक किंवा अन्य बिगर शेती वापरासाठी जमिनीचे तुकडे पाडण्यास आणि एकत्रीकरण करण्यास प्रतिबंध करणारा कायदा लागू होता. मात्र हा कायदा आता रद्द करण्यात आलाय. द्राक्ष हब म्हणून ओळख असलेल्या जालन्याच्या कडवंचित द्राक्ष उत्पादनात यंदा घट असल्याचं पाहायला मिळतंय. तब्बल 5 वर्षापासून द्राक्ष उत्पादनात अव्वल असलेल्या या भागात गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यानं अनेक द्राक्ष बागा जळून गेल्या होत्या. पाण्याअभावी अनेक द्राक्ष बागायतदारांनी आपल्या द्राक्ष बागा तोडून टाकल्यामुळे यंदा या भागात द्राक्ष उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे द्राक्षांच्या दरात मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अर्धापूर तालुक्यात सर्व शेतकऱ्यांची पहिली पसंती केळी हे पीक असूनही काही गावांतील शेतकऱ्यांनी यंदा नवीन प्रयोग म्हणून काबुली चण्याची पेरणी केली आहे. शेतकरी नेहमी हंगामाप्रमाणे किंवा शेतीच्या गुणधर्माप्रमाणे पिकांची लागवड तथा पेरणी करतात. मात्र यंदाच्या हंगामात नवीन प्रयोग म्हणून देऊळ या एकाच गावात काबुली चण्याची पेरणी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गावात यंदा सर्वाधिक काबुली चण्याची पेरणी झाली आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रति क्विंटल 2000 ते 3300 रुपये दर मिळत आहे. येत्या काही दिवसांत हा दर 4000चा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीला यंदा अच्छे दिन येणार असल्याचं शेतकरी वर्गाकडून बोललं जातंय. एकूणच आरोग्यदायी असणारी ज्वारी पिकामुळेच चपातीची जागा आता भाकरीनं घेतली आहे. भाकरी आता श्रीमंतांचे अन्न बनू पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला. या भव्य कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री आणि इतर दिग्गज नेते उपस्थित होते. शिवाय इतर भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्री तसेच प्रमुख मंत्र्यांनी ऑनलाईन हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम हापूसवर होऊ लागलाय. उन्हामुळे फळे भाजून गेली असून त्यावर चट्टे पडू लागले आहेत. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात सलग 3 दिवस तापमान 36 अंशापेक्षा अधिक राहिले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले. खानदेशात केळी दरात मागील आठवड्यात किंचित घट झाली असून दर 2200 ते 2300 रुपये प्रति क्विंटल वरून 2100 पर्यंत आलाय. असा दर केळीस मिळत असून आवाकेत काहीशी वाढ झाली आहे. पण कुंभमेळ्यासह महाशिवरात्री निमित्त आलेली मागणी पूर्ण झाल्यानं केळी दरात किंचित घट दिसत आहे. खानदेशात कलिंगडाची लागवड सुरूच असून लागवड यंदा वाढली आहे. सुमारे 7000 हेक्टरवर कलिंगड पीक असून त्यात पुढे किंचित वाढ होईल असं दिसते. खरबुजाची लागवड मात्र यंदा अल्प असून अर्ली पिकात उत्पादन एकरी 10 ते 8 टन एवढेच येत असून काही भागांत कलिंगड पिकाला थंडी व विषम वातावरणाचा फटका बसलाय. या बातमीसह वेळ झाली इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.